अपत्य कशा करता आहे नाव आणि अपत्य कशा करता आहे तर नुसता पाठ करीत बसायचा पत्ता नाही, पत्ता नुसता पाठ करायचा नाही, पत्ता नुसता वाचायचा नाही, तर त्या मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन पोहोचलं का पत्त्याचं काम संपलं. नाव कशा करताय पैलतीवर पोहोचवण्याकरताय, आणि पैलतीवर आपण पोहोचलो का त्या नावेचं काम संपलं. मग तशा प्रकारे इथं काय आहे, इथं ह्या जगामध्ये फक्त परमात्मा सत्य आहे, बाकी सत्य काहीच नाही. आपलं मन सत्य नाही, आपलं आणि उलट आपली कल्पना आणि विचार. देह दिला, इंद्रिय दिली, मन दिलं, बुद्धी दिली, विचार दिली, कल्पना दिली परमेश्वराने, पण तेच आपल्याला अडकवण्याचं काम करतात. परमेश्वरानं पैसा दिला, पैसा कशा करता दिला तुम्हाला जगण्या, आणि परमेश्वर देतो बरं का. प्रारब्धीची जोडे धन, प्रारब्धीची वाडे मान, नाही का. सोस कर शिवायान भज मना पंढरी राया. आपल्याला असं वाटतं मी करतो, आपल्याला असं वाटतं मी करतो म्हणजे मी आहेच, परंतु शास्त्राचा गाभा जर पाहिला तर मी नाहीच. मी हे मूळ आहे आणि माझा असा सगळा विस्तार आहे, आणि मूळ खणल्याशिवाय विस्तार संपत नाही, नाही का. मूळ नष्ट करायला पाहिजे, मग तो विस्तार संपेल. म्हणून मी जो आहे तो मी हा खोटा मी आपण धारण केलेला आहे, खोटा मी धारण केला, आणि खरा मी काय त्याला त्याच्यामुळं काय झालेलं आहे, नष्ट झालेला आहे. तो लोप करून टाकला त्याचा. मग खरा मी कोणता आहे, तर खरा मी हा फार खोलवर वृतून बसलेला आहे, आणि वरवर जो उड्या मारतो जो खोटा मी आहे, तो खोटा मी आहे. आणि आपण जोपर्यंत विचार करा, ती बकरी जर वाघाच्या तावडीत सापडली आणि त्या बकरीनं जर वाघाच्या तावडीतून सुटका जर करून घेतली नाही, आता त्या बकरीला वाटतं वाघच चांगला आहे, बकरीला वाटतं वाघच चांगला आहे. दुसऱ्याने सल्ला दिला, बाई तू त्या वाघाच्या नादी लागू नको, हा वाघ तुला संपवून टाकणार आहे, नाही का, वाघ तुला संपवून टाकणार आहे. पण त्या बकरीला पटलं का, तुम्ही काहीतरी तुमचा काहीतरी स्वार्थ याच्या मागे सांगता, पण हा वाघ ह्या बकरीला संपवून टाकणार आहे. बकरीचा विश्वास बसत नाही, बकरीला ते खरं वाटत नाही, आणि मग काय करते बकरी, सांगणारा शिव्या देते, यांचा काहीतरी स्वार्थ आहे, यांची बुद्धी खोटी आहे. आणि मग परिणाम काय होतो, तर ती बकरी काय होते, तर वाघ एक दिवस तिला संपवून टाकतो, आणि वाघ तिला म्हणतो कोणाचं ऐकायचं नाही, कोणाच हे जग कसं आहे, फसवं आहे. जगाला आपलं प्रेम पावत नाही, आपलं संबंध आपले पावत नाही जगाला, आणि म्हणून आपल्याला काय करतात, खोटं नाटक सांगतात. परंतु एक तुम्ही विचार करा, साधू संत, नाही का, साधू संत म्हणून तर तुम्ही संत माई बाप, नाही का, तुम्ही संत माई बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान. संत म्हणजे पुण्याचा पर्वत, साक्षात शुद्ध पुण्य, निखळ पुण्य, ते साक्षात ज्ञान, ते ज्ञान काय झालेलं आहे, साक्षात ते परब्रह्म, ज्ञानरूप परब्रह्म या जगाच्या रूपानं अवतरलं, संतांच्या रूपाने अवतरलं. कशा करता अवतरलं, तर ह्या दयाघन झाली, ती जगाचं दुःख त्यांनी पाहिलं, या जगाला दुःखातून बाहेर काढण्यासाठी ते संत या ठिकाणी आले, नाही का. आणि त्यांनी काय सांगितलं, एकच सांगितलं, संतांचं सांगणं एकच, देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, आयता आला घर पुसवणी, परंतु देव न लगे, साठवलूचे रुंदले जागे, देव वंदला, भाव बुडाला काही. साधू संतांनी फक्त देव वाटला, म्हणजे शुद्ध ज्ञान जगाला सांगितलं. काय केलं, शुद्ध ज्ञान जगाला सांगितलं. आणि म्हणून तुम्ही संत माई बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान, अवतार तुम्हा धराया कारण. विचार करायचा बरं का, मी सांगितलं ते गंमत म्हणून सांगितलं नाही, प्रमाण काय सांगितलं, अवतार तुम्हा धराया, त्या अवतार आहे त्यांचा, अवतार आहे, नाही का. म्हणून श्रीहरींची जयंती असते, साधू संतांची पुण्यतिथी असते, कारण ते पुण्यवान होते,
ते ज्या दिवशी देह ठेवतात तो दिवस पुण्यवान असतो, नाही का? तो दिवस पुण्याचा असतो. आणि म्हणून साधू संत माय, तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी आणि आपण पतित आहोत. आपल्या ठिकाणी काय आहे? पाप आहे. आपल्या हित कळत नाही, परंतु आपल्याला वाटोळं करून घ्यायचं चांगलं कळतं, नाश करून घ्यायचं चांगलं कळतं. आणि करतो काय? शेवटी नको त्या गोष्टीच्या परमार्थच करतो, परमार्थच करतो. परंतु काय करतो? परमार्थ करतो, परंतु काय करतो? मग सांगितलं काय? ती बकरी काय करते? वाघाच्याच मागं पडते. आपण परमार्थच करतो, परंतु विशेष गोष्ट म्हणजे परमार्थ करून शेवटी 84 मध्ये पडतो. एवढा परमार्थ केला, एवढा परमार्थ केला, परंतु शेवटी काय केलं? 84 लक्ष मध्ये सापडला. शेवटी परमार्थ करून काय मिळवलं? जन्म येऊनही काय केले? तुला मुद्दल गमवलं. काय होतं? मुद्दल गमवला, मुद्दल संपलं, भांडवल धंदा करणार कुठून? बापाने पोराला 10 लाख रुपये दिले, म्हणजे जा त्याच्यावर तू धंदा कर, व्यवसाय कर, सुखी जीवन जग. म्हणून त्या पोराने काय केलं? त्याची मुद्दल होतं, ते संपून टाकलं मजा करण्यात. म्हटलं महिन्याने आता आलेत पैसे, आत्ता झालेत, पुढच्या महिन्यात धंदा टाक. तोपर्यंत पैसे हाऊसमौज करण्यात उडून गेले. आता कसला धंदा? नाही का? संतांचे शब्द आपल्याला कळत नाही. तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित, काय मी पतित कीर्तिवान, अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जडजीव, उद्धराया जन जडजीव. वाळ. आता पुढचं महत्वाचं, कशा करता संतांचा अवतार कशा करता? तर उद्धार करायचा, अनेकांचा उद्धार, जे शरणागत असला, जे शरण आलेले आहेत त्यांचा उद्धार करायचा, नाही का? उद्धार कोणाचा करायचा? शरण आलेले आहेत त्यांचा उद्धार करायचा. मग अवतार म्हणजे उद्धरायजन जळीव, वाढवाया सुख भक्तिभाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे. संत काय सांगतात? सुखाचा वर्षाव करतात, जगाला सुख देतात, भक्ती देतात, भाव देतात, धर्म जगाला देतात, आणि कुळाचार, आपल्या कुळाचा आचार कोणता ते सांगतात, आणि विठोबाचं नाम जपायला ते सांगतात. किती गोष्टी आल्या याच्यात एका शब्दात. वाढवाया सुख, भक्ती, वाढवाया भक्ती, वाढवाया भाव, वाढवाया धर्म, वाढवाया कुळाचार, आणि वाढवाया विठोबाचे नाम. एवढं करायचं आहे, नाही का? दुसरं काही करायचं नाही. परंतु आपण काय करतो? ते सोडून बाकी सगळं करतो, नाही का? फक्त त्यांनी काय केलं आहे? ह्या जगाला ज्ञान द्यायचं, ह्या जगाला सुख द्यायचं, जगात देवाचं महात्म्य वाढवायचं, सुखाचा रस्ता दाखवायचा, एवढंच काम त्यांनी केलेलं आहे, नाही का? परंतु आपण काय करतो? त्या नावेमध्ये बसतो तरुण जाण्याकरता, पण नाव कशाने भरून टाकतो? दगडाने भरून टाकतो. काय? त्या नावेत इतके दगड भरतो का त्या दगडात काय होतं? त्या दगडांनी नावेचं वजन विनाकारण वाढतं, ती नाव बुडते, तरण्याऐवजी बुडते. त्या नावेमध्ये नाव तरण्याकरता आहे, पण त्या जर वास्तवपेक्षा जास्त दगड जर टाकले, ते नाव जरी असले तरी तरेल का? मग नाम जर काय केलेलं आहे ना, आणि म्हणून कसं आहे? तर ज्याला आपण काय म्हणतो? अमृत. विष कालवूनी केला अमृताचा नाश, विष कालवूनी केला अमृताचा नाश. साधू संतांनी एकच फक्त तरले, आपण तरले, आणि जगाला इतारलं. पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत.
नाही का. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. पुढं काय, जो वरे अच्युत सर्व काळ. अहो ह्या जिभेला, या बुद्धीला, या इंद्रियांना एकच वळण लावायचं, नाही का. आणि म्हणून त्याला अंतर्मुख बुद्धीला करायचे. ह्या मनाला भटकून द्यायचं नाही, नको तिथं भटकून द्यायचं नाही, नको तिथं भटकून द्यायचं नाही. आणि म्हणून काय सांगितलं, हा देह काय आहे, पवित्र तो देह काय आहे, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो उदे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषी, नाही का. तयाच्या चिंतने तरतील दोषी आणि जळतील राशी पातकांची. जळतील राशी त्यांच्या चिंतनाने पापाच्या राशीच्या राशी जातात. त्यांच्या चिंतनाने सुद्धा उद्धार होतो. साधू संतांच्या चिंतनाने पापाच्या राशीच्या राशी जळून जातात. संतांच्या स्मरणाने पाप ताप दैन्य निघून जात. संतांच्या स्मरणाने ईश्वराची कृपा होते. संतांच्या स्मरणाने दुःख निवृत्त होतं. संतांच्या स्मरणाने काय होतं, तर कष्ट म्हणजे ज्याला आपण संकट म्हणतो त्या संकट मोचन होतं. आणि म्हणून काय होत नाही. आणि म्हणून ज्ञानदेव म्हणे अघटित घडे, गुरु कृपे जोडे पूर्व पुण्य. दुधामध्ये जर आपण पाहतो, काही जर कालवलं त्याच्यामध्ये पुष्कळ ते दूध, नाही का. अहो सोन्यामध्ये जर समजा आपण काय मिक्स करून टाकलं तर सोन्याची किंमतसुद्धा कमी होते, नाही का. सोन्याचीही किंमत कमी होती. सज्जनाच्या बुद्धीमध्ये जर वाईट विचार आली तर तो सज्जनसुद्धा पापी होतो. पापी होतो का नाही. आणि म्हणून पावित्र्य टिकणं, नाही का, हे पावित्र्य, हे पुण्य, चांगले विचार, चांगले विचार. आणि म्हणून आपण म्हणतो तो कॉम्प्युटर असतो, त्या कॉम्प्युटरमध्ये जर तो काय व्हायरस जर गेला तर सगळ्या फायली नष्ट करून टाकतो. तशा आपल्या बुद्धीमध्ये किती तुम्ही अभ्यास करा, किती ज्ञान मिळवा, किती ज्ञानाच्या फायली जरी तयार करून ठेवल्या, परंतु एक व्हायरस म्हणजे चुकीचा विचार शिरला, सगळ्या फायली तो नष्ट करतो. आणि कशाच्या मार्फत येतो व्हायरस. आपण जर आपलाच कॉम्प्युटर वापरला तर व्हायरस येत नाही, पण इंटरनेट वापरलं का व्हायरस येतो. इंटरनेट म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला. इंटरनेट म्हणजे याने वापरायचं, त्याने वापरायचं आणि त्याने वापरायचं. इंटरनेट कुणीही वापरा आणि कुणीही वापरलेलं इंटरनेटमधून तो व्हायरस येतो, नाही का. आणि म्हणून कसं आहे तर साधू संतांनी कसं केलं, जगी असून आपण जगा वेगळा, नाही का. जगी असून आपण जगा वेगळा. तो जगामध्ये राहतो, परंतु फक्त तो काय करतो, सतत जे मगाप्रमाणे सांगितलं, तो सतत काय करतो, सदा स्वरूप अनुसंधान, सदा भगवंत म्हणजे चांगला विचार, स्वरूप विठ्ठल विठ्ठल म्हणणं म्हणजे चिंतन नव्हे, चांगला विचार चित्तात धारण करणं, नाही का. स्वतःचं अंतःकरण मलिन होऊन न देणं, तर याला काय म्हणतात, उच्च विचार, याला चांगला विचार म्हणतात. आणि म्हणून कसं आहे की एक अजून एक मग पापात्मके पापे नरका जाईजे, पुण्यात्मके पापे स्वर्ग जाईजे, आणि माते जेणे पावे ते शुद्ध पुण्य, नाही का. पुण्य म्हटलं रे, सगळी पुण्यच आहेत. पापात्मक पुण्य, पुण्यात्मक पुण्य आणि शुद्ध पुण्य. पापात्मक पुण्य म्हणजे पापच कर, पापात्मक पुण्य म्हणजे पापात्मक पाप म्हणजे नुसतं पापच करणं. पापात्मक पुण्य म्हणजे पुण्यही करायचं आणि पापही करायचं. कीर्तनालाही जायचं, नको ते उद्योग करायचे, याला पापात्मक पुण्य म्हणतात. आणि शुद्ध पुण्य म्हणजे साधू संत आणि शास्त्री यांच्या विचारानेच जण याला शुद्ध पुण्य असं म्हणतात. मग त्या शुद्ध पुण्याने काय होते, ईश्वराची प्राप्ती होते, इहलोकीचा. आणि म्हणून आपल्या देहाची किंमत साधी नाही. अहो देह दिला परमेश्वरानं, देह दिला, देवी दिला देह भजना गोमटा, तो झाला भाटा भाजी केला.
परमेश्वरांना दिला, दिली इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण, नासे जीवपण भव रोग. जीवपण घालवण्यासाठी, भवरोग घालवण्यासाठी. मग डोळ्यांनी काय डोळ्यांचा वापर कशा करता करायचा? देव वाईट नाही सांगितलं. जर भगवत भजन जर साधू संतांच्या आणि शास्त्राच्या विचाराप्रमाणे भगवत भजन केलं तर देह उत्तम चांगले, देह उत्तम. तसं हे जग चांगलं आहे, परंतु आपली बुद्धी चांगली, आपली बुद्धी चांगली तर जगात राहून आपल्या कल्याण करता येईल. सगळा खेळ बुद्धीचा आहे. आणि आपली बुद्धी बिघडली याच्याकरता संतांचे अवतार. आणि संतांच्या चरणाजवळ आपण राहिलो तर ती बुद्धी बिघडू शकत नाही. परंतु संतांचे चरण जर निसटले तर बुद्धी बिघडल्याशिवाय राहत नाही. बिघडलेली बुद्धी आत्मस्वरूपाची प्राप्ती करू शकत नाही, नाही का? आणि संतांच्या चरणाजवळ राहिलेली बुद्धी आत्मस्वरूपाची प्राप्ती केल्याशिवाय कदापि राहत नाही, नाही का? आणि म्हणून काय म्हटलेलं आहे, इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, आणि धन्य आम्ही जन्म आलोन दास विठोबाचे झालो. धन्य आम्ही जन्म आलोन दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपा लोक देत. आणि म्हणून इंद्रिय डोळे तुम्ही घ्यारे सुख, पहा विठोबाचे मुख. डोळे तुम्ही घ्यारे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझे आधी राहिलं, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. डोळे तुम्ही घ्यारे सुख, पहा विठोबाचे मुख. मना तेथे धाव घेई राही विठोबाचे पायी. आणि तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा. अशा प्रकारचं आहे. म्हणून तर काय आहे, या बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. ज्याने त्याने विचार करायचा आहे. आयुष्याचा नाश करायचा, आयुष्याचा घात करायचा आणि देवाचं चिंतन सोडून हरी बोला नाहीतरी आबोला. आपण कोणाशी बोलताना जर दुसरं जर चुकीचं बोललो त्याचा घात होईल. दुसऱ्यांचे चुकीचे शब्द ऐकले की आपला घात होईल. काय सांगितलं आता, दुसऱ्यांशी चुकीचं बोललो तर दुसऱ्याचा घात होतो. दुसऱ्यांचे चुकीचे शब्द जर आपण ऐकले तर आपला घात होतो. म्हणून काही उत्साह घेणंच काही चांगलं. चुकीचं बोलणारा शहाणा नसतो आणि चुकीचं ऐकणारा तर त्याहून महामूर्ख असतो, नाही का? चुकीचं ऐकतो त्याला शहाणं म्हणावं का? चुकीचं पडतं त्याला शहाणं म्हणावं का? आणि चुकीचं बोलतो त्याला शहाणं म्हणावं का? मूर्ख नाही म्हणावं त्याला. म्हणून हरी बोला नाहीतरी आबोला, आणि व्यर्थ गलबला करू नका. काय सांगितलं हे किती काय वेळा सांगा. रोज हरिपाठ रोज म्हणायचा असतो. हरिपाठ काय करायचा असतो? रोज म्हणायचा असतो. ज्ञानेश्वरी काय करायची असते? रोज 4-5 शिवव्या वाचायच्या असतात. रोज 4-5 शिवव्या वाचायच्या आणि एखाद्या महिन्यामध्ये ज्ञानेश्वरीची आवृत्ती पूर्ण व्हावी. परंतु हरिपाठ तसा नाही. हरिपाठ कसा आहे? रोजच्या रोज म्हणायचा असतो. कारण ते विचार आपल्या चित्तावर काय करणं, त्या विचारांचा परिणाम आपल्या मनावर होणं महत्त्वाचं असतं. तेच विचार महत्त्वाचा आहे. हा कुणाचे हे घर, हा देह कुणाचा, आत्माराम त्याचा तोची जाणे. मी तू विचार विवेके शोधावा, गोविंद माधवा याच देही. मी तू विचार काय करायचा आहे? मी ब्रह्म आहे. ही इंद्रिय दिली आहेत मला कशा करता? तर त्या ब्रह्मतत्वाचा विचार करण्याकरता, शोध घेण्याकरता, प्राप्ती करण्याकरता ही इंद्रिय दिलेली आहेत. भुकीकडे उपसण्याकरता ही इंद्रिय नाहीत, नाही का? स्वतःचं काय आपण म्हणतो ना, घरचं खायचं, लष्कराच्या भाकरी भाजायच्या, तेवढ्याकरता इंद्रिय दिले नाही. चांगला शहाणा मनुष्य, पवित्र मनुष्य, बुद्धिमान मनुष्य, उत्तम आत्मचित्वन करणारा मनुष्यसुद्धा बिघडतो. कशाने बिघडतो? संत संगतीनं. म्हणून काय, कुसंगती होऊन माने वेड्या फार बरा एकांत, नाही का? आणि सज्जनांची संगत जर असेल, सज्जन म्हणजे कोण? जे कल्याणाचंच सांगतात,
स्वतःचा कल्याणाचा विचार करतात, सत्याचा विचार करतात, जगाला सत्य सांगतात, नाही का. धर्मम चरम, नाही का. त्यांनी सांगितलं, काय सांगितलं? धर्मम चरम, सत्यम चरम, नाही का. धर्माप्रमाणे वागा, सत्याप्रमाणे वागा. आणि श्री गुरु काय करतात? कुलधर्म म्हणजे तो आश्रम सोडताना आश्रमात तर जेव्हा तो विद्यार्थी शिक्षण घेतो, आश्रमातले शिक्षण पूर्ण करतो आणि तो आश्रम श्रीगुरूंच्या आशीर्वादाने आश्रम शिक्षण पूर्ण करून आश्रम सोडून जातो, तेव्हा मग श्रीगुरू त्याला शेवटचा उपदेश करतात. ते म्हणतात, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि आतिथ्यो देवो भव. हा शेवटचा उपदेश त्यांचा असतो. काय? मातृदेवो भव, पितृदेवो भव, नाही का, आचार्य देवो भव, नाही का, आणि आतिथ्य देवो भव. अशा प्रकारचा विचार असतो. आणि म्हणून कसं आहे, हे विचार काही बाजारात मिळत नाही, हे विचार कुठेही मिळत नाहीत बरं का. हिरे काही आपल्याला कुठं काही रस्ती हिरे मिळत नाही. शैले शैलेन माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे, साधो नाही सर्वत्र चंदनम न वने वने. बुरी बाबळीची झाडं आपल्या सगळीकडे दिसतात, परंतु साधू संत सज्जन महात्मे हे कोटीतून एखादा असतो. कसा असतो? कोटीतून एखादा असतो. आणि कलियुगातून काय होतो, एखाद्या वेळेला तो अवतार घेतो. ईश्वराच्या इच्छेनं, स्वतःच्या इच्छेनं, जगत कल्याणासाठी, आत्मज्ञानाचा प्रसार करण्यासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी काय करतात? तर ते साधू संत काय करतात? या जगात येतात. संत बीज पलटे नाही, जुग गए अनंत. सत्य बीज पलटे नहीं, जुग गए अनंत. हर युग में अवतार ले, फिर भी संत के संत. प्रत्येक युगात संत अवतार घेतात, म्हणून तर संतांचा अवतार असतो. तुमचा आमचा जन्म असतो. संतांचा काय असतो? आपण आज जन्माला येतो आणि संत अवताराला येतात. आपण काय करतो? मूर्खासारखं जन्माला येऊन मूर्खासारखं वागतो आणि ते काय त्यांची उपजत बुद्धी असते. त्यांची कशी असते? उपजत बुद्धी असते त्यांची, नाही का. आणि उपजत बुद्धी उपजताच ज्ञानी, हे वर्म जाणून आलेलो टांगणी चांगदेव. चांगदेवानी जाणलं, किती केलं तर हिरा तो हिरा, नाही का. हिरा तो हिराच असतो. हिरा कधी कोळसा होणार नाही आणि कोळसा कधी हिऱ्याच्या भावात जाणार नाही. गाढवाला कधी हत्तीची किंमत मिळणार नाही. गाढवाला हत्तीची किंमत मिळणार नाही. आणि हत्तीची कधी माती मोल म्हणजे गाढवासारखी किंमत जगात कधीच होणार नाही. आणि म्हणून हत्ती तो हत्ती, गाढव ते गाढव. तर संत ते संत, किती केलं तर तुम्ही आणि ते तुम्ही आणीच, नाही का. आणि म्हणून संतांची कीर्ती, चंद्र सूर्य त्यांच्या कीर्तीचे साक्ष असतात. संतांच्या कीर्तीची चंद्र सूर्य साक्ष असतात. अहो संत म्हणजे कसे? तर साक्षात परमेश्वरच. परमेश्वर काय करतात? तो 2 रूपं घेतात. एक ईश्वराच्या रूपाने ते ह्या जगात येतात, नाहीतर ते साधू संतांच्या रूपाने ह्या जगामध्ये येतात. परंतु ईश्वराच्या रूपाने क्वचितच जन्माला येतात, नाही का. आणि म्हणून प्रभू रामचंद्राच्या रूपानं आले, भगवान श्रीकृष्णाच्या रूपानं आले, नाही का. आणि असे परमेश्वराचे ठराविक अवतार झाले, ठराविक अवतार. परंतु संतांचे अवतार कसे? संतांचे अवतार आत्ता सांगितलं, संत बीज पलटे नाही, जुग गए अनंत, नाही का. हर युग में अवतारले, फिर भी संत के संत. आणि प्रत्येक युगात संत अवताराला येतात. आणि संत जे ते राहतात. आता ज्ञानेश्वर महाराजांच्यामुळं आळंदी, का आळंदीमुळं ज्ञानेश्वर महाराजांना कीर्ती मिळाली. ज्ञानेश्वर महाराजांनी तिथं वास्तव्य केलं म्हणून ते पुण्यक्षेत्र झालं, नाही का. ज्ञानेश्वर महाराजांनी देहूमध्ये, देहूशी जाऊनी देह विसरावा आणि वाचतो स्मरावा तुकाराम. देहूशी जाऊनी देह विसरावा आणि वाचतो स्मरावा तुकाराम. तुकाराम महाराजांच्यामुळं देहूला देवपळ काय झालं? तीर्थक्षेत्र झालं, नाही का.
मग बाबा सांगायची साधी गोष्ट, मलिन बुद्धीला चांगले विचार कळत नाही, मलिन बुद्धीला परमार्थ कळत नाही. चोराला पोलीस कधी आवडतात का? चोरांना पोलीस कधी आवडत नाही, नाही का? आणि सज्जन कधी पोलिसांना घाबरत नाही, नाही का? आणि म्हणून तुम्ही आम्ही यमाच्या तावडीतून कधी आपण सुटत नाही. आणि साधू संत यमाच्या पुढं कधी मान झुकवत नाही, नाही का? यमाच्या पुढं कधी मान झुकवत नाही. उलट यमधर्म त्यांच्या आज्ञेत असतात. साधू संतांच्या आज्ञेमध्ये काय असतात? यमधर्म अशी त्यांच्या आज्ञेमध्ये असतात. आणि म्हणून कसं आहे, तर ह्या संतामुळं काय झालेलं आहे, तीर्थक्षेत्र तीर्थतया ठाया. आता संतांना तीर्थाला जाण्याची गरज नाही, नाही का? संतांना तीर्थाला जाण्याची गरज नाही. आणि म्हणून तीर्थे तया ठाया येथे पावन व्हावया. संत तीर्थक्षेत्र संतांच्या पाया जुळतात, नाही का? सकळ तीर्थे निवृत्तीचे पायी आणि तेथे माझे मना बुडी देई, नाही का? आणि एवढं काय केलेलं आहे, मनुष्य देहाचं महात्म्य एवढं आहे, एवढं महात्म्य मनुष्य देहाचं आहे. आणि आपण काय करायचं आहे की म्हणून ही शेवटची पाळी मनुष्य जन्म आहे आणि इथं सावध राहायचं आहे, इथं सावध राहायचं आहे. शत्रू कधी घाला घालील. आपला शत्रू कोण आहे मी तुम्हाला सांगतो. ह्या जगामध्ये मोठा शत्रू कोण, ह्या जगामध्ये सर्वात वाईट कोण? जो आपल्याला चुकीचा एखादा विचार सांगतो, जो चुकीचा विचार सांगतो तोच महादुष्ट अशा प्रकारचा प्रबळ शत्रू आहे. त्याच्या इतका मोठा कोणता शत्रू ह्या जगामध्ये नाही. आणि जो चांगले विचार सांगतो त्याच्यासारखा श्रेष्ठ महात्मा कोणता नाही. आणि म्हणून कसं आहे, तर एवढं महात्म्य आपल्याला ह्या जग संतांच्यामुळं पवित्र झालं. आणि संतांच्यामुळंच हे जगामध्ये शांती समाधान आहे. संतांच्यामुळंच काय आहे? शांती आहे, समाधान आहे, सुख आहे. आणि धर्म हा संतांच्यामुळं नांदत आहे. धर्म हा संतांच्यामुळं हा जिवंत आहे. आणि आम्हाला जर आपण पाहतो विहिरीमध्ये पाणी येतं, ते पाण्याला काय असतो? पाझर असतो, पाझर. जमिनीतला पाझर जो असतो त्याच्यामुळे विहीर भरते, नाही का? तसे संत कसे असतात? पाझर असतात. कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्या बुद्धीमध्ये त्यांच्या विचाराचा शिरकाव होतो, नाही का? आणि म्हणून तर त्यांचं दास्यत्व करावं, नाही का? त्यांचं स्मरण करावं. तयाच्या चिंतने तरतील दोषी. म्हणून सद्गुरू वाचून संसारी तारक नशेची निष्टंक आन कोणी. इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदी तिना. संत म्हणजे कीर्तनकार नव्हेत, लक्षात घ्यायचं. प्रवचनकार नव्हेत, लक्षात घ्यायचं. पंडित म्हणजे लक्षामध्ये घ्यायचं. विद्वान म्हणजे लक्षामध्ये घ्यायचं. संत म्हणजे अवतारी असतात. संत म्हणजे ब्रह्मज्ञानी असतात. संत म्हणजे साक्षात भगवंताचं रूप असतं. आणि कीर्तनकार प्रवचनकार ज्याला म्हणतो आपण, पंडित म्हणतो, विद्वान म्हणतो, नाही का? कसं असतं तर आणि म्हणून त्यांच्या तर एक सांगितलेलं आहे विचार संतांनी, कबीरांनी सांगितलेलं आहे. तर संत सब कोई कहते, संत सब कोई कहते, बड़ा कठिन संत का पंथ. काम क्रोध जिते नहीं वो संत नहीं वो जंत. काय होतात? तर शब्दात अडकतात ते पंत असतात. शब्दात अडकतात ते पंत असतात. त्यानंतर विषयात अडकतात ते जंत असतात. आणि नामामध्ये अडकतात ते संत असतात. पुंडलिक वगैरे.